भिवंडी तालुका के काल्हेर गांव में हर वर्ष की तरह इस वर्ष भी श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडल कार्याध्यक्ष रमेश पाटिल, अध्यक्ष चंद्रकांत महात्रे, उपाध्यक्ष दशरथ महात्रे, खजिनदार श्रावण महात्रे, चिटनीस रमेश पाटिल, सह चिटनीस छत्रपति पाटिल, कार्यकारिणी सदस्य जनार्दन पाटिल, हरिभक्त पारायण आत्माराम तरे, मोतीराम पाटिल, शिशुपाल पाटिल, एकनाथ महात्रे, सचिन पाटिल, सुरेश जोशी, कैलाश पाटिल, कानिफनाथ महात्रे, उमाकांत पाटिल, हरिभक्त पारायण ज्ञानदेव महात्रे, विष्णु पाटिल, हरिभक्त पारायण वासुदेव पाटिल, रामदास इताड़कर, गोवर्धन पाटिल, हरिभक्त पारायण जितेंद्र पाटिल, रविंद्र पाटिल, ज्ञानेश्वर भोकरे, उल्हास तरे, काशीनाथ पाटिल, मारुति जयराम पाटिल, हरिभक्त पारायण वासुदेव महाराज पाटिल, हरिभक्त पारायण जितेंद्र पाटिल, हरिभक्त पारायण नारायण पाटिल, सल्लागार एडवोकेट समीर पाटिल, एडवोकेट भूषण महात्रे तथा श्री ज्ञानेश्वर सत्संग मंडल के सभी कार्यकर्ताओं द्वारा अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 का आयोजन दिनांक 2 दिसंबर 2021 से 9 दिसंबर 2021 तक किया गया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि आज दिनांक 9 दिसंबर 2021 को मुलुंड के ज्ञानेश्वर जनार्दन वैती द्वारा अभिषेक व महापूजा तथा महाआरती की गई और गणपत पोषा पाटिल, बाई गणपत पाटिल, द्रौपदी सदानंद पाटिल के स्मरणार्थ सदानंद गणपत पाटिल के सौजन्य से हरिभक्त पारायण श्री गणेश महाराज फुलकुंठवार द्वारा काले का कीर्तन किया गया और जनार्दन दामोदर वैती व अनुसाया जनार्दन वैती के स्मरणार्थ मुलुंड के ज्ञानेश्वर जनार्दन वैती द्वारा काले का प्रसाद दिया गया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। सभी कामांकामालयम् आमेश्वरम् ओम स्वस्ति सामनाथं भौम्यं स्वाहा जोगला जपा दीर्घा दानभोगसा आयुष आंता धापराधातो पृथ्वी तदत्ते षष्टोको भृतो वन्तः परिवेष्टारो मृतस्य वसंगुरे आविष्टस्य कामत्रे विश्वे देवा सभासवेति
अजून सोपं सांगू, अजून सोपं पटलं तर घ्या, माझं मला काही तिला आवडला नाही नाचे तुझी माझी सुख म्हणजे नक्की काय इथपर्यंत ठिकाणच नसतात देवासाठी मिळवले तुका म्हणे देवायचा देव पिशा दोघापासून बाहेर कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवा ही अवस्थेत प्रीती गौरव
एक म्हणते असं कर ना, त्याला थोडं ध्यान लाव, त्याला बाजूला कर आणि इकडे ध्यान लाव. ते म्हणजे असं झालं इकडचं काय पडत आहे हे आपल्याला कळलं. परमार्थात आपण कुठे कमी पडलो, परमार्थ आपला पूर्ण हवा. थोडं क्षमा मागून सांगा. समजा एखादं या जन्मात नाही मुलं झाली चालतील, मागच्या किती जन्मात आपल्याला मुलं झाली असतील, कदाचित पुढच्या जन्मातही होतील. या जन्मात एक मुलगा हवा, त्याचं नाव आहे बोध. बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा, भक्ती बहीण धावून आली गावा, आता संध्या करून केळवा, झाली संध्या संदेह माझा गेला, आत्मा राम भगवंताच्या श्लोकाचं चिंतन करूया. आयुष्य करी उडे परी मला बडो कीर्तन, नको जाऊ देऊ भंगा, गात्रे माझी पांडुरंगा पांडुरंगा. विद्रद्वेणो जठरपटयो सवितवे द्वेषकक्षे, वामे पाणमस्त्रकवनं त्यक्फलान्यङ्गुलीषु, तिष्ठन् मध्ये स्वपरिसुरधो हासयन्नर्वविश्वै, स्वर्गे लोके निशति बुभुजे यज्ञबुब्बालके. पुंडरीक हरि बंधू भगिनींनो, आपण गेले 7 दिवस, आज आजचा 8वा दिवस अतिशय शांततेने ईश्वर चिंतनात रममाण झालेला आहात. आणि ह्या सप्ताहाचा उद्देशही तोच आहे की ईश्वराचं प्रेम शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावं, हा खरा उद्देश. आज खऱ्या अर्थाने इथं ज्ञानेश्वरीचा वाङ्यज्ञ पण झाला आणि नामयज्ञ पण झाला. आणि त्याचा काळ्याचं कीर्तन, त्या काळ्याच्या कीर्तनाचं कीर्तन जे झालेलं आहे ते आपणा सर्वांचे परिचयाचे गणेश महाराज कुलगुंटीवार सुंदररित्या त्यांनी अभंगाचं ममत्व विशेषतः आपणास समजावलेलं आहे. मी त्यांना आमच्या मंडळाच्या वतीने धन्यवाद देतो. या कीर्तनकाराचे सौजन्य, आजचे सौजन्य जे होते ते श्री सदानंद गणपत पाटील, त्यांच्या मातुश्री आणि त्यांचे वडील, त्यांच्या पत्नी यांच्या स्मरणार्थ ते सौजन्य आहे. त्याचप्रमाणे सकाळी जो अभिषेक पूजा अभिषेक झाला तो दयानंद बळीराम पाटील राहणार, हे कालचे भोजनदाते होते, आजचे भोजनदाते आहेत. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की सालाबादप्रमाणे दरवर्षी ज्ञानेश्वर वैती यांचा भंडारा असतो, काल्याचा भंडारा जो आहे तो त्यांच्याच वतीने असतो.
आणि हा कीर्तन मी सगळ्यांना धन्यवाद देतो, पण हा कीर्तन सोहळा पूर्ण करण्यासाठी ज्यांचं सहकार्य आपल्याला हवं असतं, अशी जी मंडळी आता इथं बसलेली होती ना माझ्या मागे, यांच्याशिवाय कीर्तन पार पडत नाही. त्यांनी आपल्या आयुष्यातील वेळ इथं खर्च करून हा सोहळा पार पाडण्यास आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलेलं आहे. आणि म्हणून मी त्या सगळ्यांना इथं जे नाव प्रत्येकाने मी घेत नाहीये, त्या सर्वांना त्यांचा यथोचित मान सन्मान करण्यासाठी आमच्या उत्सव समितीच्या सर्व सभासदांना विनंती करतो. नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते, नाम घेता फुकाचे जीवन करी जीवा, अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे, जाण मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. पण तत्पूर्वी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण जो प्रसाद ग्रहण करीत आहोत, हे भोजन बनवणारी ही आमचे काही पहिल्या दिवसापासून, पहिल्या दिवस 2 दिवस आपण आतमध्ये, पहिल्या दिवशी कीर्तन आतमध्ये घेतलं, पण तरी सुद्धा इथे आणि त्याचप्रमाणे आपण मंदिरात बसल्यानंतर सहज शक्यता ना अशी आमची मंडळी या असायची, मूर्तीचं रूप खूप सुंदर दिसायचं, तर त्यांनाही आम्ही विनंती करतो की त्यांनी इथं व्यासपीठावर यायचं आहे. त्यांचाही यथोचित मान सन्मान आम्ही करीत आहोत. बाकी ज्यांनी व्यासपीठावर यायचं आहे त्यांचाही आम्ही रेती मंडळ डेकोरेटर्सचे पॅरिस पाटील इथे नाही, पण त्यांचे फाउंडेशन मला हे माहिती आहे, त्या गावामध्ये मंडळ जे भोजन बनवणार आहेत ते अजून आलेले नाहीत, बघायचे. आणि आम्हाला भोजनामध्ये सहकार्य करणारे प्रकाश सुभाष शिंदे, नानाभाऊ देसाई, माझे कचरे, लक्ष्मण तरुण धनाने सहकार्य केलं आहे आणि करणार आहे. नमस्कार मित्रो, तरुणांना भाग करत आज आपण या 105 सप्ताह सोहळा चालू केला आणि त्याला आपण साठवणी देणगी स्वरूपात असेल, शारीरिक असेल, श्रमिक असेल, अतिशय चांगल्या प्रकारचा उत्स्फूर्त जो प्रतिसाद दिला आहे. त्याचं कारण म्हणजे असं आहे की आता जी समिती ज्या उत्कंठेने आणि ज्या प्रेरणेने काम करते ते बघता मला असं वाटतं की प्रत्येक गावकऱ्यांनी किंवा प्रत्येक ग्रामस्थांनी याच्यामध्ये भाग घेऊन तो उत्तरोत्तर आणखी कसा काही योग्य पद्धतीचा कार्यक्रम होईल आणि ह्याचा सुगंध भिवंडी तालुक्यापर्यंत कसं जाईल याचाच आपण पाहिजे. आज मी रमेश पाटीलबद्दल सुद्धा असं म्हणेन की देखील स्वतःला हरिभक्तपणा म्हणून घेताना की मला कुठेतरी यामध्ये कार्यक्रम करायचा आहे किंवा मला कुठेतरी ते गुंतून घ्यायचं आहे, अशा प्रकारची जिद्द म्हणून त्याने स्वतःला हरिभक्तपणा बघावं, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर सर्व कार्यकर्त्यांचं तन मन धन अगदी अर्पून इथे जशी गणती अशी सेवा केली. प्रत्येक मृदुंगाचार्य असतील, तालकरी असतील, नेलगीकर असतील, भोजनाचार्य असतील, त्यांना जी की हा कार्यक्रम खरोखर भिवंडी तालुक्यामध्ये मला तर लक्षात राहणार करा असं तरी आजच्या दिवशी मला वाटते. आणि ह्या कमिटीला मी एवढंच विनंती आणि त्यांना नम्र सांगेन की आज आपला उत्साह बघता हा उत्साह आम्हाला अजून चैतन्य म्हणजे